नमस्कार, मी स्वरदा वाघुले भोर. यशाचा कानमंत्र या खास कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत. समाजातील दुर्बल, गरजू आणि शोषित घटकांना मदत करून त्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवण्याचं समाजकार्य अविरत करणारे सूर्यकांत मोरे आज आपल्यासोबत आहेत. या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे सर. नमस्कार. सरांचा प्रवास, त्यांच्या कार्याचा आढावा आपण घेणार आहोत, परंतु त्यांच्या कार्याची ओळख आपण थोडक्यात करून घेणार आहोत. सूर्यकांत पांडुरंग मोरे हे 1990 सालापासून सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. यासोबतच कामगारांचे जटिल प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी कामगार संघटनेमध्ये सुद्धा उल्लेखनीय असं कार्य केलेलं आहे. सूर्यकांत मोरे यांचं आयुष्य हे लहानपणापासूनच संघर्षमय राहिलंय. आयुष्यात प्रत्येक वळणावरती आलेल्या संघर्षाचा सामना त्यांनी अगदी हिमतीनं केलाय. त्यांची जिद्द, मेहनत आणि समाजाप्रती असलेला सेवाभाव पाहून वंदे मातरम टीम यांनी त्यांना महाराष्ट्राचं अध्यक्षपद भूषवण्याची संधी दिलेली आहे. सर, कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी तुम्हाला अभिनंदन करते. तुमचं अध्यक्षपदी निवड झाली आहे त्याबद्दल. आणि तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती या सगळ्यानंतर? मला महाराष्ट्राचे अध्यक्षपद मिळाल्यानंतर मला एवढा आनंद झाला, पण तेवढीच जबाबदारी मोठी झाली बरोबर माझ्यासाठी. कारण विजयभाऊ कोचरजीनं जे माझ्यावरती विश्वास दाखवलेला आहे वंदे मातरम टीम अध्यक्ष म्हणून, हा फार मोठा जबाबदारी आहे. बरोबर. आणि याची कल्पना मला आहे, ही जबाबदारी फार मोठी आहे, पण आपण हे काम पार पाडू, प्रवास करू, अशी आपली माझी इच्छा आहे. जसं तुम्ही म्हणालात, अगदी जबाबदारीचं काम आहे. मात्र तुम्ही या संघटनेशी कसे जोडले गेलात वंदे मातरम टीम सोबत? माझे मित्र आहेत सुनील जैन म्हणून, त्यांनी मला माझं धार्मिक आणि भावुक हे सगळं पाहिल्यानंतर मला म्हणाले की सर, आपके लिए, हिंदीत बोललो तो शब्द, आपके लिए जो आप काम करते हो, इस काम के लिए मैं आपको कहीं ले जाना चाहता हूँ. तर म्हटलं ठीक आहे, येऊ आपण, कुठे जायचं आपण येऊ, काय हरकत नाही. तर मी त्यांना विचारलं, तर मला बोलले की मैं आपको राजस्थान बिकानेर लेके जाऊंगा. अच्छा. बोला हरकत नाही. मी गेलो त्यांच्याबरोबर आणि तिथे गेल्यानंतर मी पाहिलं की त्या वाळवंटामध्ये, बिकानेरच्या वाळवंटामध्ये एवढे मोठे मोठे त्या लोकांनी हौद बनवलेत पशुप्राण्यासाठी, गौमातेसाठी, आणि जी सेवा चाललेली आहे ती सेवा बघून तर मी असा झालो की भावुकच झालो की बाबा, हे मला एवढ्या चांगल्या ठिकाणी आणलंच म्हणजे माझं सर्व इथेच प्रेरणास्थान झालं असं समजून जावा. ह्या हिशोबाने मी ह्या उतरलो. एवढे मोठे हौद, त्याच्यामध्ये लॉरीने पाणी सोडतायत, गौमातेसाठी, पशुप्राण्यासाठी तो जे चारा देत आहेत किंवा मोठे कलिंगड आणून टाकतायत, म्हणजे मोठमोठे ते लोक सेवा करतात. सेवा काय असती ही मला बिकानेरमध्ये वाळवंटात दिसली, म्हणून त्या संस्थेशी जोडण्यास मी होकार दिला. संस्था तुम्ही म्हणालात बिकानेरला घेऊन गेली, मात्र त्याच्या अगोदरपासूनच तुम्ही ही जी तुमची समाजसेवा वगैरे ती सुरू आहे, तुम्हाला याची प्रेरणा नेमकी कुठे मिळाली? म्हणजे कुठून सुरुवात झाली तुमच्या या सगळ्या प्रवासाची? माझ्या घरातूनच झाली. अच्छा. कारण माझे आजोबा फ्रीडम फायटर आहेत, 108 मध्ये त्यांचं पण नाव आहे, आणि संघर्ष हा तिथून चालू झालेला आहे आणि तिथूनच मला प्रेरणा मिळाली. अच्छा. आणि त्यासोबतच महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून तुमची निवड झालेली आहे. तुमचं मुख्य उद्दिष्ट काय आहे यामागचं? काय करणार आहात? काय कार्य आहे पुढचं? मला राज्यात प्रत्येक घरामध्ये ही संस्था पोचवायची आहे, वंदे मातरम टीम. प्रत्येक घरामध्ये आपल्या मराठी भाषेमध्ये, महाराजांच्या राज्यामध्ये मला मावळा तयार करायचा आहे. प्रत्येक घरामध्ये असेल, ग्रामपंचायतीपासून तालुक्यापर्यंत, जिल्ह्यापर्यंत ही मला पूर्ण वंदे मातरम ही संस्था मला वाढवायची आहे. आणि हे लोकांना दाखवायचं आहे की ह्यातून सनातन काय आहे, गौमातेची सेवा म्हणजेच ईश्वराची सेवा, हे आपल्याला समाजाला दाखवून द्यायचं आहे थोडक्यात. अच्छा. म्हणजे तसं पाहायला गेलं तसं समाजामध्ये अनेक समस्या आहेत, मात्र तुमच्या कार्याची सुरुवात आता म्हणजे तुमचं नवीन पद तुम्हाला मिळालेलं आहे. कुठल्या मुख्य समस्यांवरती तुम्ही लक्ष केंद्रित करणार आहात? सर्वप्रथम तर मी माझ्या गौमातेच्या पासूनच सुरुवात करणार. अच्छा. पशुप्राण्यापासून सुरुवात करणार. तिथून पुढं सामाजिककडे थोडं मी वळण्याचा प्रयत्न करणार. यंग जनरेशन जे आहे, थोडक्यात बोललो मावळे, हे मला मावळे तयार करायचे आहेत. आणि सर्व आपल्या जागेवरती आहेत,
युवकासाठी आपल्याला हे प्रेरणास्थान आहे. वंदे मातरम हे प्रेरणास्थान आहे. तर ते घेण्यासाठी आपल्याला रणनीती आखायची आहे. बरोबर. आणि आपण करणार आहे, कामाला सुरुवात केलेली आहे. आज सामाजिक दृष्ट्यातून जे काम आम्ही कालच एक पार पाडलेलं आहे ते आपल्याला व्हिडिओ माध्यमातून आपल्याकडे सादर करेन. बरं. ह्या संघटनेचं, ह्या संस्थेचं काय कार्य आहे. वंदे मातरम ही संस्था जी आहे 1992ला ती स्थापन झालेली आहे. अच्छा. आणि त्या संस्थेतून मी एक वडाचं झाड हे मुंबईत आणलेलं आहे, महाराष्ट्रात आणलेलं आहे. आणि त्या झाडाला पाणी घालून पूर्ण मी महाराष्ट्रभर करणार आहे. हे माझं ध्येय धोरण आहे. म्हणजे त्या वडाच्या सावलीत सगळ्यांना तुम्ही तुमचा घ्यायचा प्रयत्न आहे खरं तर. पण त्या दृष्टीनेच मी विचारलं, तुम्ही युवकांबद्दल उल्लेख केलात. युवकांना या सगळ्या उपक्रमामध्ये सहभागी करून घेण्यासाठी तुमची रणनीती नेमकी काय असणार आहे? बघा, युवकांच्यासाठी जे सामाजिक कार्य आहे, आज त्यांच्याकडं सोशल मीडिया आहे, प्रत्येकाकडं मोबाईल आहे. मग ह्या मोबाईलच्या माध्यमातून युवकांनी वंदे मातरममध्ये येऊन किंवा वंदे मातरमचे जे पोस्ट आहेत किंवा आपण NDTV माध्यमातून जे आपण समाजाला दाखवत आहात, हो. सर्वप्रथम NDTVने मला आपल्या स्टुडिओमध्ये बोलवल्याबद्दल मी NDTVचे आभार मानतो. आणि मला वंदे मातरम काय आहे हे सांगण्यासाठी जी संधी दिली त्याबद्दल मी आपले फार फार आभारी आहोत. नक्कीच. वंदे मातरम बद्दल आपण सर मगासपासून बोलतोय. अनेक संस्था आहेत ज्या आपल्या आजूबाजूला कार्यरत असतात, मात्र वंदे मातरम ही संस्था नेमकी कशी वेगळी आहे इतरांपेक्षा? वंदे मातरम संस्था ही निस्वार्थ आहे. अच्छा. तिच्यात स्वार्थ नाही आहे, तिच्यात आर्थिक कुठलाही व्यवहार नाही आहे. फक्त सेवा आणि सेवा एवढंच आहे. तुम्ही जेव्हा सामाजिक आपण कार्यामध्ये असतो सर, तेव्हा ग्रामीण भागातले प्रश्न आणि शहरी भागातले प्रश्न हे असे बरेच वेगवेगळे असतात. तर मग अशा वेळेला तुम्ही कशा प्रकारे हे आव्हान पेलताय सध्या, ग्रामीण भागातलं आणि शहरी भागातलं? थोडक्यात शहरामध्ये तेवढी अडचण येत नाही, कारण सर्व सुख सुविधा इथे आहेत. बरोबर. ग्रामीणमध्ये त्रास आहे. अच्छा. आज बघा, ग्रामीणमध्ये माणसाला पण पिण्याचं पाणी नाही आहे. तर ते प्रयत्न करते, शासन ते प्रयत्न करते. पण आपल्याला जे रेगिस्तानमध्ये केलं जाते ते महाराष्ट्रामध्ये आपण करू शकतो. आपल्या महाराष्ट्रात सर्व काय आहे, तांबडी माती, काळी माती, ह्याच्यामध्ये आपण सर्व काय देऊ शकतो. फक्त आपल्याला उतरायचं आहे किंवा युवकांना जागा करायचं आहे, हा उद्दिष्ट आहे. गेली अनेक वर्ष तुम्ही या समाज कार्यामध्ये आहात. एखादा अनुभव आमच्यासोबत शेअर करू शकाल का, किंवा तुम्हाला सांगावासा वाटेल का की जो तुमच्या कायम लक्षात राहील असा अनुभव? हो, मी कोविडचं सांगेन तुम्हाला. कोविडमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली होती, एकमेकाशी कोण बोलत नव्हतं, पण तो क्षण मला लोकांना मदत करण्यासाठी फार कामाला आलेलं आहे. आणि तिथून एक माझी प्रेरणा जागली की समाजामध्ये आपल्याला कार्य करण्यासाठी अनेक मार्ग आहेत, तर आपण ह्या मार्गाने पण करू शकतो. तर सरकारसोबत सुद्धा आता तुम्हाला जोडली जाण्याची संधी आहे. तर अशा वेळेला तुम्ही सरकारसोबत कसा समन्वय साधताय? तुमची भूमिका नेमकी त्या सगळ्या दृष्टीने कशी असणार आहे? बघा, सरकारवर समन्वय साधणं फार गरजेचं आहे, कारण सरकारच आपल्याला मदत करणार आहे. तर सरकारला काही गोष्टी ज्या अडचणी आहेत राज्यामध्ये किंवा गौमातेबद्दलच्या किंवा पशुप्राण्याच्या बद्दलच्या, हे पोचवणं आमचं कर्तव्य आहे. वंदे मातरमचं आमचं कर्तव्य आहे सरकारपर्यंत ह्या गोष्टी पोचवाव्या. आणि सरकार 100% मदत करणार आणि करतंय. बरोबर. थोडक्यात तर सरकारवर समन्वय साधणं हे आमचं कर्तव्य आहे. त्याला आम्हाला यश येईल तिकडून. नक्कीच. सर, आपण आता सध्याच्या काळात बघतोय महिलांचे अनेक प्रश्न सध्या निर्माण होत आहेत. सुरक्षेचे असतील किंवा मग इतरही अनेक प्रश्न महिलांचे निर्माण होतात. तर महिला सक्षमीकरणासाठी आपण कोणकोणत्या उपाययोजना करणार आहात सध्या? बघा, थोडक्यात महिलांच्या संदर्भातलं आता जे चाललेलं आहे, फार वाईट परिस्थिती चाललेली आहे. खरं. चिमुकले, 7 महिन्याचे, 9 वर्षाचे, ह्या महिलांसाठी हा जो संघर्ष आहे, शासनाकडं किंवा महिला आयोगाकडं मी विनंती करेन की आपण 100% लक्ष द्या आणि याच्यामध्ये पोलीस यंत्रणेला थोडासा हात सुट्टा करा, जेणेकरून ते बरोबर काम करतील. बरोबर. त्यांना कुठेतरी असं वाटतंय की दाबल्यासारखं आहे, तर त्यांना मोकळं करा. आणि त्याच्यामध्ये पण महिलांना जास्त प्राधान्य द्या. पोलीस याच्यामध्ये
महिलांना पण चांगलं आहे तर त्यांना तुम्ही प्राधान्य द्या, ते बरोबर छाटून काढतील त्यांना. जी परिस्थिती आपल्या महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत झाली नाही. महाराष्ट्राची संस्कृती ही पूर्ण देशामध्ये आहे. महाराजांचं ह्या ठिकाणी ह्या भूमीमध्ये जन्म झालेला आहे. महाराजांनी जे स्त्रियांसाठी केलं ते आज पुरुष विसरलेत, परंतु त्यांनी महिलांना बरोबरी देऊन बरोबर. त्यांना मातेचा, त्यांना बहिणीचा, त्यांना मुलीचा मान देऊन त्यांच्यावरती येणारे संकट बरोबर. जर आला असेल, आपल्या नजरेत कुठे दिसत असेल, तर आपण, मी सांगेन वंदे मातरमच्या माध्यमातून लवकरात लवकर उतरा तुम्ही, युवकांना सांगेन, आणि त्यांना मदत करा. बरोबर. तुम्हाला गरज पडली, वंदे मातरम तुमच्या पाठीशी आहे. म्हणजे थोडक्यात शासन मदत करते, परंतु शासनापर्यंत पोहोचवणं हा माध्यम वंदे मातरम आहे. बरोबर. माध्यमाचं काम करण्याचा विचार करताय. Yes. मात्र हे जे समाजकार्य आपण करतो, महिलांसोबतच अजून 2 महत्त्वाचे भाग यामध्ये येतात, ते म्हणजे शिक्षण आणि आरोग्य. हो. तर या दोन्ही भागांमध्ये आपली जी संस्था आहे वंदे मातरम टीम जी आहे ती कशा प्रकारे कार्य करणार आहे? आम्ही आता ह्या शिक्षण संस्था किंवा आरोग्य क्षेत्रामध्ये उपक्रम राबवण्याचे प्रयत्न करणार आहोत. अच्छा. हो. कोणत्या कोणत्या प्रकारचे उपक्रम असतील? संघटना, पारदर्शकता, विश्वास अच्छा. हे पाळून ह्या युवकांना यांच्या डोक्यात त्या गोष्टी घालायच्या आहेत. ते आहेत, समजूतदार आहेत, फक्त आपल्याला त्यांच्यापर्यंत पोचवायचं आहे. अच्छा. 5 मिनटं तुम्ही समाजासाठी, आपल्या गौमातेसाठी, सनातनासाठी, आई वडिलांसाठी त्यांनी वेळ द्यावी, अशी माझी आपल्या माध्यमातून विनंती राहील युवकांना. नक्कीच. आपण हे कार्य जेव्हा करताय, एवढं मोठं कार्य आहे आपलं, तर यामध्ये अनेक दुर्लक्षित घटक देखील समाजामध्ये असतात. त्यावेळेला या दुर्लक्षित घटकांसाठी काय विशेष योजना तुम्ही आखणार आहात का? आहे ना, आपला सोशल मीडिया. अच्छा. ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातूनच आपण ह्यांच्यापर्यंत पोहोचणार आहोत. म्हणून सोशल मीडिया फार मोठा आहे. त्यासाठी आपल्याला युवकांसाठी हे कानमंत्र द्यायचं आहे. मी तेच तुम्हाला विचारणार की म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून कशा प्रकारे तुम्ही जनजागृती करणार आहात? बघा, आज आम्ही वंदे मातरम काय करते हे आपण आपल्या व्हिडिओ माध्यमातून दाखवू शकतो. गौमातेची सेवा, पशुप्राण्यांची सेवा. आज मुंबईत एवढी गरमी आहे, पशुप्राण्यांना पाणी नाही आहे. बरोबर. मी सांगेन NDTVच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकांना आपल्या ज्या घराच्या बाहेर छोटंसं भांडं ठेवा, त्याच्यामध्ये पाणी ठेवा. चिमणी, कावळा हे सर्व येऊन पाणी पिऊन जातील. तेवढंच आपल्याला करायचं आहे आणि आपण ते करू शकतो. किंवा आपल्या घरी राहिलेलं जे अन्न आहे, जे आपण डस्टबिनमध्ये टाकतो, तर ते न टाकता, बघा गल्लीच्या प्रत्येक नाक्यावरती एक गौमाता आहे, नकोड्यावरती आहे, तर आपण ते तिथेपर्यंत पोचवावं. वंदे मातरमच्या टीममध्ये तुम्ही सहभागी झालात असं आम्हाला वाटेल. अगदी छोट्या छोट्या बदलांमधनंच मोठा बदल नक्कीच घडू शकतो. मात्र सर, तुमचं नेतृत्व बघून वंदे मातरम टीमने तुम्हाला एवढी मोठी जबाबदारी दिली. आपल्या नेतृत्व शैलीबद्दल आम्हाला थोडंसं जाणून घ्यायला आवडेल. बघा, आज विजयभाऊ कोचरजीने जी जबाबदारी दिलेली आहे, तर मला प्रत्येक घरामध्ये वंदे मातरम टीम पोचवायची आहे. अच्छा. हा माझा उद्देश आहे. पुढच्या 5 वर्षामध्ये किंवा पुढच्या काही वर्षांमध्ये तुम्ही वंदे मातरम टीमला कुठे पाहू इच्छिता? म्हणजे कुठपर्यंत नेण्याचा तुमचा ध्यास आहे? वंदे मातरम टीम हे प्रत्येक घराघरामध्ये पोचेल ह्याची मला खात्री करून, तुम्ही बोलल्याप्रमाणे येणाऱ्या 5 वर्षात मी आपल्याला दाखवून देईन की हो मॅडम, ही वंदे मातरम, जे आपण माझी मुलाखत घेतली होती, आपण मला NDTVच्या स्टुडिओमध्ये बोलवलं होतं आणि आपण मला जो प्रश्न केला होता, तो प्रश्न तुम्हाला मी येणाऱ्या 5 वर्षात दाखवून देईन. आज माझ्याकडं पहिल्या दिवशी मी 21 लोकांची टीम तयार केली. 21 वरून 2100 ह्या 1 महिन्यात होण्याची मार्गावरती आहेत. तिला 21 लाखापर्यंत मी घेऊन जाईल. अजून पुढे मला वाढवायचे आहे, ते 21 करोडपर्यंत पण जाईल. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये तेवढे नाही आहेत. फक्त महाराष्ट्रच नाही आहे, मला पूर्ण देशामध्ये वंदे मातरम घेऊन जायचं आहे. तरुण पिढीला काय आवाहन कराल या सगळ्याच्या माध्यमातून? कारण तरुण पिढी मोठा बदल घडवू शकते समाजकारणात, असं आपण नेहमीच ऐकतो, वाचतो. तर त्या तरुण पिढीला काय संदेश द्याल? बघा, तुमच्या माध्यमातून तरुण पिढीला आपल्याला जागरूक करायचं आहे, जेणेकरून वैयक्तिक आयुष्यात कोणत्याही मूल्यवान प्रभाव कार्यावर दिसू शकतो. बरोबर. तर आपल्याला फक्त
तरुण पिढी एकदम जागरूक आहे. फक्त तिला पुश करायचं आहे आणि ते कार्य मी हाती घेतले आणि मी करणार. तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये कुठल्या मूल्यांचा प्रभाव तुमच्या सगळ्या कार्यामध्ये दिसतो? हा अवघड प्रश्न आहे माझ्यासाठी. माझी आई 1.5 वर्षाचा असताना ऑफ झालेली आहे अच्छा. आणि माझी मोठी बहीण आहे. हम्म. त्या बहिणीनं माझं पालनपोषण करून मला तिनं जे घडवलंय. घडवलेलं आहे, मला तिला सल्यूट करायचं आहे, असं मला दाखवायचं आहे. यासोबतच आपण म्हणालात की तुम्ही कामगार क्षेत्रासाठी कामगारांसाठी देखील भरपूर कार्य केलेलं आहे. तर त्या कार्याबद्दल देखील आम्हाला थोडंसं जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल. बघा, कामगारांच्या 1993-94ला मी कांदिवली इथे युनियन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मोठा संघर्ष झाला होता माझ्यासाठी. ती गोष्ट मी कधी विसरणार नाही. मी ज्या कंपनीत कामाला होतो त्या कंपनीमध्ये युनियन केल्यानंतर मला कंपनीतून काढून टाकण्यात आलं होतं. अच्छा. पण परंतु नंतर त्याच मालकाने मला बोलवून घेतलं की नाही, तुम्ही जे कार्य केलं होतं ह्या कार्याचे तुम्ही हक्कदार आहात, आमच्याकडून चूक झालेली आहे, आपण परत यावं. तर मी त्यांना विनंती केली, साहेब तुम्ही मी केलेल्या कार्याचं मला तुम्ही जे श्रेय दिलं आहे त्यामध्ये मी समाधानी आहे, मी परत येणार नाही. हा कामगार क्षेत्रामध्ये मजबूत चळवळ झालेली आहे आणि त्या चळवळीमध्ये कसं आहे, माझ्या आजोबापासूनच माझ्या आहे रक्तामध्ये आहे संघर्ष, चळवळ आणि जिद्द, हे चालत राहायचं आहे. तुम्ही ते मगाशी उल्लेख केला तसे म्हणाले की आजोबा देखील फ्रीडम फायटर होते, स्वातंत्र्य सैनिक होते. एखादी काही आठवण आठवते त्यांच्यासोबतची किंवा काही एखादा गुण जो तुमच्यामध्ये आलेला आहे? आलाय ना, हा संघर्षच आहे गुण. आज माझे आजोबा पैलवान होते. अच्छा. आणि ज्यावेळेला रेडिओला अलाउन्स होत होतं असे माझे आई वडील मला सांगत होते. त्यावेळेला आजोबांनी महाराष्ट्रासाठी ग्रामीणमधून मुंबईला जाऊन चळवळीमध्ये भाग घेतला होता. त्या 108 हुतात्मामध्ये माझे आजोबा आहेत, हे माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे आणि तो मला ऊर्जा देतो. संघर्ष, माझ्या आईने सांगितलेलं आहे, संघर्ष आपल्या रक्तातच आहे, जिंकल्याशिवाय माघार घ्यायची नाही. बरोबर. हे कानमंत्र मला माझ्या आईने दिलेलं आहे. खरंच संघर्ष तुमचा खूप मोठा आहे. त्यासोबतच मी तुम्हाला एक प्रश्न, आपण मगाशी चर्चा जेव्हा करत होतो तेव्हा तुम्ही बऱ्याच वेळेला गोमातांविषयी बोललात, त्याच्या गोमाता शाळेविषयी आपण बातचीत केली. तर त्याबद्दल आम्हाला काय माहिती द्याल का? गौमातेसाठी तुम्हाला सांगेन, गौमातेचं जे मी म्हटलं ते रेगिस्तानमध्ये सर्व लोक करतात राजस्थानचे, तो महाराष्ट्राला अभिमान वाटला पाहिजे आणि महाराष्ट्राने ते करून दाखवायचं आहे. आणि तेच मी आता ग्रामीण भागामध्ये जे तिथे केलेले आहेत, हौद बांधलेले आहेत, तसे मी इथे बांधणार आहे महाराष्ट्रामध्ये. तुमची त्यांच्याशी त्याबद्दल काही चर्चा तशी झालेली आहे, म्हणजे प्रकल्पाविषयी चर्चा काही झालेली आहे? नाही, अजून काय चर्चा नाही आहे, पण मी आता दौरा करणार महाराष्ट्राचा. आता ऊन चालू आहे, याच्यामध्येच आपला अनुभव मिळतील की कुठे कुठल्या वस्तूची गरज आहे प्राण्यासाठी, तर आपण आता ते करणार आहे. अच्छा. आणि म्हणजे आता तुमची नुकतीच निवड झालेली आहे, तर यामध्ये महाराष्ट्राचा दौरा कसा करणार आहात तुम्ही? म्हणजे ग्रामीण भाग किंवा शहरी भाग याचाही दौरा होणार आहे का? दोन्हीचा? ग्रामीण भाग. अच्छा. शहरीचे मी तर मांडणी केलेली आहे. जे आता मी लोक माझ्याबरोबर संगतीचे घेतलेले आहेत, जे मावळे, ते माझे सिल्लेदार आहेत आणि मी त्यांच्याबरोबर आहे. आज एक नेता म्हटलं की तो नेता नाही आहे. आपल्याला नेता नाही, आपल्याला राजकारण नाही करायचं आहे, आपल्याला समाजकारण सर्वांना घेऊन करायचं आहे आणि सर्वांनी माझ्यावर यावं. आज मी लिगलची एक टीम तयार केलेली आहे. कायदेविषय राजेश मोरेजी आहेत, त्यांची नियुक्ती केलेली आहे. राहुल अडावजी आहेत, त्यांचे केलेले आहे. सचिन धमाले आहेत, त्यांची नियुक्ती केलेली आहे. कारण ह्या गोष्टीमध्ये ज्या वेळेला अडचण येईल त्यावेळेला कायदेविषयी हे त्यांचं काम करतील. मग समजा अजून एक सांगेन, प्राण्यासाठी, गौमातेसाठी, मुंबईमध्ये बघा आज ॲक्सिडेंट झाला, माणसासाठी सर्व धावत येतात, बरोबर, ते उचलू शकतात. त्यावेळेला माझ्या गौमातेचा ॲक्सिडेंट नव्हतो, ती ज्यावेळेला रस्त्यावर पडते त्यावेळेला मनुष्य नाही तिला मदत करू शकत. फक्त आपल्या माध्यमातून मी शासनाला सांगेन की एक 5-5 किलोमीटरच्या रेंजमध्ये जसे आपण मनुष्य नेण्यासाठी ॲम्ब्युलन्स आहे तशी सुविधा मिळावी गौमातेसाठी. आणि परत तुम्हाला सांगेल, गौमातेची सेवा हीच ईश्वराची सेवा, त्याच्यातूनच मानवता आहे, त्याच्यातूनच धर्म आहे, त्याच्यातूनच सनातन आहे. तर आपल्याला हे चालवायचं आहे.
नक्कीच समाजकारण करताना सगळ्यांना एकत्र घेऊन चालावं असं आता तुम्ही म्हणालात. हो. काही महिला देखील जोडल्या गेल्या आहेत या संस्थेशी? हो, आहेत ना. म्हणजे तुमची नियुक्ती झाल्यानंतर अजून महिलांची वाढ हो, हो. झाली आहे? महिलांची वाढ झाली आहे. मला बरेचसेच लोकांचे कॉल आलेत, अभिनंदन केलेलं आहे. त्याचबरोबर माझ्यामध्ये आर्मीचे रिटायर मेजर अरे वा. हे 248 माझ्याकडं समोरून आलेले आहेत की आम्हाला वंदे मातरममध्ये काम करायचं आहे. बघा, त्या फ्रीडम फायटरांनी आज रिटायर होऊन पण त्यांच्या रक्तामध्ये वंदे मातरम आहे. आणि जेव्हा ते बोलतात की मला तुमच्यावर जॉईंट व्हायचं आहे, तर मला अभिमानाची गोष्ट वाटते की हे लोक आज माझ्यावर जुडत आहेत. मला गर्व वाटतो या गोष्टीचा. तुम्ही करताय तो प्रवास सर खरंच प्रेरणादायी आहे. हो. पण जनतेसाठी तुम्ही एक कुठला छान संदेश, एक कुठला सल्ला द्याल? मी आपल्या माध्यमातून जनतेला मी एक आवाहन करेन, आजच्या गरमीमध्ये गौमातेसाठी, पशुप्राण्यासाठी आपण पाणी ठेवावं आणि गौमातेचा हा जो कार्यक्रम आपण हाती घेतला आहे हो. ह्याला मदत करावी. नक्कीच तुमचा प्रवास जो काही आहे तो खरंच प्रेरणादायी आहे. सगळ्यांनाच ऊर्जा देणारा आहे. तुम्ही जी बातचीत केली आमच्यासोबत, आम्हाला मार्गदर्शन केलं, वंदे मातरम टीमबद्दल आम्हाला माहिती दिलीत, त्याबद्दल खूप खूप आभार. तुम्ही ते सहभागी झालात त्याबद्दल. नमस्ते, थँक्यू. वंदे मातरम. जय हिंद, जय महाराष्ट्र. यशाचा कानमंत्र या कार्यक्रमामध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत रहा NDTV मराठी.